आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। अंमली पदार्थाच्या तस्करीवर एलसीबीचा मोठा प्रहार। 84 नशीला इंजेक्शनसह तरुण जेरबंद। एकूण 56,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त। इंडिया मार्टवरून मागवायचा ऑनलाईन स्टॉक। तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या आणि वैद्यकीय कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी द्रव्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका आंतरराज्य ऑनलाईन रॅकेटचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे। सांगलीवाडी टोलनाका परिसरातील फल्लेमंगल कार्यालयासमोर सापळा रचून पोलिसांनी एका 23 वर्षीय तरुणाला अटक केली। त्याच्याकडून मानवी शरीराला अत्यंत अपायकारक असलेल्या मेफेनटर्माइन या औषधी द्रव्याची तब्बल 84 इंजेक्शन आणि आयफोनसह एकूण 56,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। राहुल सहदेव अडगळे व 23 राहणार ज्योतिबा मंदिरामागे समडोळी रोड, सांगलीवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अशी झाली कारवाई। सांगली जिल्ह्यातील नशेखोरीवर पूर्णपणे अंकुश ठेवण्यासाठी आणि अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी दिले होते। या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तैनात केले होते। गुरुवार दिनांक 18 दुपारी उपनिरीक्षक पवार यांच्या पथकातील पोलीस अंमलदार रणजित जाधव आणि ऋषिकेश सदामते यांना गोपनीय बातमीदाराकडून विश्वासू माहिती मिळाली। सांगलीवाडी टोल नाक्यासमोरील फल्लेमंगल कार्यालयाजवळ एक तरुण कापडी पिशवी घेऊन संशयास्पदरित्या फिरत असून तो तरुणांना नशायुक्त इंजेक्शन विकण्यासाठी येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली। त्यानुसार एलसीबीच्या पथकाने या परिसरात सापळा रचला। शिवसंभव चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित राहुल अडगळे हातात कापडी पिशवी घेऊन थांबला होता। पोलिसांनी डाव साधत त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता जागीच ताब्यात घेतले। 84 नशीला इंजेक्शनचा साठा जप्त। पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये त्याच्या जवळील कापडी पिशवीत ट्रेमिमाइड औषधी द्रव्याच्या मेफेनटर्माइन तब्बल 84 इंजेक्शनच्या बाटल्या आढळून आल्या। या इंजेक्शनची विक्री किंवा साठा करण्याचा कोणताही परवाना त्याच्याकडे नव्हता। पोलिसांनी 11,500 रुपये किमतीची 60 नग आणि 6,800 रुपये किमतीची 20 नग ट्रेमिमाइड इंजेक्शन, लेबल नसलेल्या 4 काचेच्या बाटल्या आणि 30,000 रुपये किमतीचा आयफोन असा एकूण 56,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। इंडिया मार्टवरून ऑनलाईन खरेदी पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे। मी गुगलवर सर्च करून इंडिया मार्ट या मोबाईल ॲप्लिकेशनवरून ही इंजेक्शन ऑनलाईन ऑर्डर करायचो। कॅश ऑन डिलिव्हरीद्वारे हा साठा सांगलीत मागवला जात होता, अशी कबुली आरोपीने दिली। जिम करणारे तरुण आणि इतर तरुण वर्ग याचा वापर नशा तसेच उत्तेजक द्रव्य म्हणून करत असल्याने हा साठा चढ्या दराने विकून मोठी कमाई करण्याचा त्यांचा डाव होता। यांनी केली कारवाई। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पवार, कुमार पाटील तसेच पोलीस अंमलदार रणजित जाधव, फिर्यादी अतुल माने, संकेत मगदूम, संदीप पाटील, सुशील मस्के, अभिजित माळकर, संकेत कानडे, विनायक संधी, ऋषिकेश सदामते, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी आणि सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर, अजय पाटील, इम्रान महालकारी व अभिजित पाटील यांच्या पथकाने केली। या गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।